हॅलो. तर आज आम्ही गेलो होतो मंगळागौरीची पूजा बघण्यासाठी. पण त्याआधी आज होती महावीर जयंती, त्यामुळे शाळेला तर सुट्टी होती. तर म्हणलं चला आज सुट्टी आहे तर नवीन काहीतरी पदार्थ बनवायलाच हवा. मग शिवांश झोपलेला होता तोपर्यंत पटकन डाळ आणि तांदूळ सकाळीच भिजू घातले होते ते मिक्सरमधून काढून घेतले. त्यामध्ये थोडासा लसूणसुद्धा टाकला, कारण त्याच्यामुळे टेस्ट जास्तच इन्हान्स होते. त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी टाकून छान असं बॅटर मी तयार करून घेतलं. एकीकडे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर ही तिन्ही वस्तू एकदम बारीक बारीक चिरून घेतलं, कारण उत्तप्पामध्ये हे खूप छान लागतं. त्यानंतर मग जे बॅटर आपण तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं खायचा सोडा टाकायचा आणि छान मिक्स करून त्याला 10 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत आपल्या शेगडीवर तवा तापत होता, कारण आजकाल सगळ्यांनाच माहीत आहे की गॅसचा तुटवडा आहे. त्यामुळे सर्वच स्वयंपाक आम्ही शेगडीवरच करतो. आणि त्यानंतर मग लगेच तवा गरम करून घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि छान असं बॅटर डोशासारखं पसरवून घेतलं. त्याच्यानंतर लगेच त्याच्यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडंसं तिखटसुद्धा स्प्रिंकल केलं आणि थोडंसं तेल, आणि मग असा भारी आणि एकदम क्रिस्पी डोसा झाला होता ना की बस. त्याच्यानंतर मग शिवांश बाहेर गेला होता तर त्याने आणले होते द्राक्ष आणि तोच तो मला दाखवत होता. त्यानंतर छान असं रेडी झालो मी आणि शिवांश, आणि सोबतच आम्ही दोघी तिघीजणी निघालो होतो मंगळागौरीचं दर्शन करण्यासाठी. तर जाता जाता मध्ये आम्हाला गणपतीचं मंदिर लागलं, मग तिथे दर्शन घेतलं आणि लगेच पुढच्या घरी जाण्यासाठी निघालो. तिथे गेल्यानंतर खूप छान आणि सिंपल अशी पूजा केलेली होती. ज्याच्या त्याच्या परीने बायका खूप छान असं डेकोरेशन करतात. त्यानंतर मग दुसऱ्या घरी गेलो तर तिथेसुद्धा सर्व पदार्थ वगैरे छान मांडलेले आणि खेळणीसुद्धा मांडलेली होती. त्याच्यानंतर शिवांश तर सर्व खेळणीच बघत होता. रांगोळ्यासुद्धा खूप छान काढलेल्या होत्या. आणि असं होता आजचा दिवस. ओके, बाय.